हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि मी आलेलो सध्या माधवमोहीला. माधवमोही ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आलेला आहे गुरु प्रोडक्टला, ते आपल्या सोबत आहे आज. तुम्हाला काय वाटतं गुरुमध्ये सगळ्यात प्लस पॉईंट काय आहे गुरुचा? गुरुचा प्लस पॉईंट आहे की गुरुची क्वालिटी चांगली आहे. मायनस पॉईंट पॉईंट आहे की गाडी 8 ते 10 दिवसात यायला पाहिजे. आणि गुरुचे पहिल्यापासून स्टार्ट आम्हीच सुरू केलेलं आहे गुरुचा भाग घ्यावायला माधवमोहीमध्ये. तर माधवमोहीला जे गुरुला जो व्हॅल्यू आहे तो ह्यांच्यामुळे प्राप्त झालेला आहे. आणि खूप म्हणजे सुरुवातीला माधवमोहीचा जो रूट चालू झाला तो फक्त ह्यांच्यामुळे चालू झालेला आहे. नवीन नवीन काउंटर जॉईन होत गेले आणि आता माधवमोहीला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. चलो, थँक्यू. तर इथे थांबलो मी जेवायला. सगळ्यात पहिले काल जे झालं, रात्री मी जिम करून आल्याच्यानंतर मला मॉर्निंग लक्षात आलं की मी सनग्लास जिममध्ये विसरलो आहे. त्याच्यामुळे मॉर्निंगला इकडे मार्केटिंगला येता येता पुन्हा जिममध्ये गेलो होतो. आणि हा रूट खूप जास्त दूरचा असल्यामुळे मला इकडं लवकर यायचं होतं. आणि झालं असं की सनग्लास विसरला होता, त्याच्यामुळे पहिले तिकडे जावं लागलं. आणि येता येता असं झालं की पेट्रोल जे टाकायचं होतं ती चावी त्या पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये अटकली. आणि खूप वेळ ट्राय करून जवळपास तिथं अर्धा घंटा गेला. म्हणजे जो उशीर व्हायचा होता तोच उशीर झाला. आणि इथं आलेलं मी फायनली माधवमोहीचे सगळे काउंटर केले. आणि या काकांना विचारलं, इथे मला प्रश्न हा पडला होता की जेवायचं कुठे. कारण मी फर्स्ट टाईम सेकंड टाईम जेव्हा आलो तेव्हा मी उपाशी राहिलो. खूप वेळ असं झालं की ह्या रूटला मी उपाशीच राहत होतो, कारण जेवायला चांगला स्पॉट भेटत नव्हता. बट इथे एक नवीन हॉटेल ओपन झाली. त्यांना मी विचारलं का काही इथे जेवायला अलाउड आहे का. तर ते म्हटले काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू हमेशा इथं इकडच्या रूटला आल्यावर इकडे जेवण करू शकतो. तर त्यांना विचारलं मी की ते म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, इथे जेवण करणारे आणि इथून जाणारे मी गडीला, तिथे मग दही वगैरे काहीतरी कंझ्युम करणारे. बाकीचा जो रुटीन राहीन आपला तो रेग्युलरमध्ये. तर फायनली सगळे काउंटर करून मी आलेलो आहे गेवराईला. ॲक्च्युली हा जो स्पॉट आहे तो गेवराईच्या आणि शहागडच्या मधोमध्ये, त्याच्यामुळे एक्झॅक्ट मी पण शुअर नाही आहे की कुठे आहे मी सध्या. आणि इथे येऊन मी लास्ट जी की माझं शहागडला जे दही कंझ्युम करणार होतो ते मी आत्ता जस्ट घेतलं. जे पाहिजे होते ते भेटलं नाही. हडसनचं आहे आणि हे अर्धा किलो आहे, 500 ग्रॅममध्ये होतं, जे की खूप जास्त न्यूट्रिशियस आहे ह्याच्यात पण. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत जिमला. लास्ट काउंटर आहे अंकुशनगरचे, काही काउंटर जर भेटले तर ते करणार आहोत. बस आजच्यासाठी एवढंच. तर भेटूया तुम्हाला जिममध्ये. चलो, बाय. It's burning, embers rising high like a chemical fire. The flame won't die. Intertwine, darling, you and I. Barely scratching the surface. This obsession of mine is fueling the furnace. I'm up all night and intertwined. Darling, you and I. And my heart beats cold within your control. तर हा होता आजचा वर्कआउट, पूर्ण दिवसभराचा प्लॅन. मी फक्त हायलाईट दाखवले आजचे. तर झालं असं की एक काका नवीन आले जिममध्ये आणि ते मला म्हटले की फिजिक खूप चांगली आहे. ते ऐकून खूप जबरदस्त फील झालं. म्हणजे कोणीतरी जर नवीन तुम्हाला असं अप्रिशिएट
ॲप्रिशिएट करत असाल तुमच्या फिजिकबद्दल तर खूप वेगळीच फिलिंग असते. आणि आजचा जो दिवस होता तो थोडासा टफ चॅलेंजिंग होता. तो वेळ लागला खूप जास्त, रात्र खूप जास्त झाली, 9 वाजले. आणि आता घरी जाऊन पुन्हा म्हणजे कोल्ड शॉवर घ्यायचं आहे, एक चांगलं मील घ्यायचं आहे. मीलहून एक गोष्ट लक्षात अशी आली की तुमच्या प्रत्येक मीलमध्ये प्रोटीन हे असलं पाहिजे. म्हणजे छोटं छोटं ॲटलिस्ट नट्स ॲड करा किंवा ॲटलिस्ट पीनट तरी ॲड करा प्रत्येक मीलमध्ये. ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स आणि डिनर या सगळ्या मीलमध्ये तुम्ही प्रोटीन ॲड करू शकता. आजच्यासाठी एवढंच. आणि आज जे मी बुक रीड केलं ते आर्ट ऑफ फोकस होतं. खूप जबरदस्त ऐकलं ते, खूप भयंकर. म्हणजे फोकस नेक्स्ट लेवल आहे, पण ते एक्झिक्यूट करायला त्या सगळ्या गोष्टी खूप थोडासा वेळ तर लागतोच. आणि आय एम शुअर मी त्या सगळ्या गोष्टी हळूहळू डेव्हलप करेन माझ्यामध्ये. आजच्यासाठी एवढंच. भेटूया तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फिट राहा. बाय.